विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण इंडियन बिझनेस लेजंड्स या पुस्तकाचा अभ्यास करतो आहे. यामध्ये गेल्या तासाला आपण JRD टाटा यांचं बालपण, शिक्षण, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांचा प्रशिक्षणाचा आणि सोशिकतेचा जो कालखंड तो आपण अभ्यासला. अवघ्या 22व्या वर्षी त्यांच्यावर आलेली कुटुंबाची आणि उद्योग व्यवसायाची जबाबदारी याचाही अभ्यास आपण केला. आज आपण त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी घेतलेल्या भरारीबद्दल, त्यांच्या वैविध्यपूर्ण अशा या उद्योग व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांना उद्योग सम्राट म्हणून ओळखलं जातं. बालपणी जेह म्हणून त्यांना घरामध्ये हाक मारत असत. त्यांचा जो प्रवास आहे तो जहांगीर ते JRD एक उद्योग सम्राट असा झालेला आहे. वडिलांच्या निधनानंतर म्हणजे RD टाटांच्या निधनानंतर जहांगीर म्हणजेच JRD टाटा यांच्याकडे या टाटा उद्योगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली. कुटुंबप्रमुख व उद्योग व्यवसाय या दोन्ही गोष्टी एकाच वेळी त्यांना सांभाळायच्या होत्या. आपला वडिलोपार्जित पोलाद व्यवसाय, त्या व्यवसायात त्यांचे वडील संचालक होते. परंतु नेमकेपणाने स्वतंत्र असा त्यांचा काही व्यवसाय नव्हता. अर्थात RD टाटा यांच्याकडे टाटा सन्सची मॅनेजिंग एजन्सी होती. ती वारसा हक्काने JRD यांना मिळाली आणि त्यातून त्यांना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, दरमहा 750 रुपये इतके वेतन मिळत असे. या व्यवसायातून त्यांनी बऱ्यापैकी पैसा कमावला व आपली आर्थिक परिस्थिती सुधारली. त्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये RD टाटा यांनी त्यांना जमशेदपूरला प्रशिक्षणासाठी पाठविलेले होते आणि त्याचा त्यांना फायदा झाला. आपण हे गेल्या तासाला अभ्यासलं. आपले जे 3 कनिष्ठ व्यवस्थापक होते त्यासोबत त्यांनी टाटा स्टीलचे काम बघितले आणि मग या 3 सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांची घडण झाली, त्यांचं प्रशिक्षण झालं. अशा कठीण परिस्थितीमध्ये, म्हणजे कारण 1920च्या काळात टाटा उद्योग समूह हा आर्थिक अडचणीमध्ये सापडला होता आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये JRD टाटा यांनी आपल्या ह्या टाटा समूहाला, टाटा कंपनीला एका नव्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचविले, हे त्यांचं योगदान आहे. आणि नंतर 1931मध्ये JRD यांनी टिस्को कंपनीचे कामकाज सांभाळले. त्यांची जी टाटांची टिस्को कंपनी होती तिचं कामकाज त्यांनी सांभाळलं. तर JRD यांना कंपनीतील संचालक मंडळाने टिस्कोचे प्रमुखपद दिले आणि टाटा समूहाचे प्रमुखपद सांभाळल्यानंतर JRD यांनी आपल्या उद्योग समूहाची बांधणी व उभारणी नव्याने करायला सुरुवात केली. आणि मग त्यांचा जो पारंपरिक असा जो लोहपोलाद उद्योग होता त्याकडे प्रथम त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि त्यांच्या संचालक मंडळानेही JRD यांचं नेतृत्व हे लवकर पटकन स्वीकारलं. त्यांचा जो लोहपोलाद उद्योग होता तर त्या लोहपोलाद उद्योगाकडे त्यांनी प्रथमतः लक्ष दिलं. आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ त्यांनी टिस्को कंपनीसाठी दिला
आणि मग या कंपनीची क्षमता दुप्पट वाढविण्यासाठी त्यांनी काही योजना आखल्या. उत्पादनाची क्षमता, कंपनीचा विस्तार करण्यासाठी त्यांनी दूरदृष्टिकोन ठेवलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात ही कंपनी 1907मध्ये 3 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली होती. 1,00,000 टन विक्री या पोलाद व्यवसायाची यावेळी होत असे आणि ते उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं होतं. आणि मग या JRD टाटा यांनी या कारखान्याची उत्पादनाची क्षमता वाढविली. टिस्कोचा विस्तार झाला, परंतु उत्पादन क्षमतेच्या तुलनेत खर्च अधिक झाला आणि मग त्यामुळे JRD यांना अधिक पैशांची गरज भासू लागली. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. अर्थात टिस्को ही शीट म्हणजे पत्रे व बार निर्माण करणारी कंपनी होती आणि तिची जी स्पर्धा होती ती समर अँड कंपनी या ब्रिटिश कंपनीशी होती. आणि मग दोघींमध्ये संयुक्त करार होऊन JRDंनी टिस्कोला संरक्षण मागितले, परंतु सरकारने हा करार रद्द केला. JRDपुढे आव्हान वाढले. टिस्को वाचविण्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि मग 1932ला त्यांनी ओरिएंटल कंपनीशी बोलणी सुरू केली आणि त्याचा काही काळ फायदा टिस्कोला झाला आणि मग ओरिएंटने आपली भागीदारी पुढे कमी केली आणि मग 34ला टिस्कोवर कामगार कपातीची वेळ आली. यावेळी टिस्को आपल्या क्षमतेच्या 75%च उत्पादन करीत होते आणि मग दररोज 1 रुपया वेतनावर कामगारांना ठेवण्यात आले. काही कामगारांना परिस्थिती सुधारल्यावर कामावर घेण्यात येईल या आश्वासनावर कमी करण्यात आले. टिस्कोची ही जी अवस्था झाली तर त्या अवस्थेने JRD व्यथित झाले. अनेक संचालकांनी असं सुचविलं की ही कंपनी बंद करून टाका, परंतु JRDंचा जो स्वभाव होता तो जिद्दी होता आणि त्यांनी या कंपनीला पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यासाठी त्यांनी काही धाडसी पावलं उचललेली आपल्याला दिसतात. पंजाबमधील एका शीख सरदार इंदर सिंग यांच्याबरोबर त्यांनी एक प्रकल्प उभारण्याचे ठरविले. इंदर सिंगांनी रेल्वेतली नोकरी सोडून जमशेदपूर येथे उद्योग समूहाची स्थापना केली होती आणि इंदर सिंग यांनी इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट्स या कंपनीची स्थापना केली आणि ती टिस्कोच्या सहकार्याने केली. या कंपनीतून रॉड, वायर, नेल्स, बार्बर्ड वायर यासारखे उत्पादनं तयार केली जात असत आणि पुढे ही कंपनी देशातील 20 उद्योगांपैकी एक बनली. JRD यांनी टिस्कोच्या काही सहकंपन्या स्थापन केल्या. आपल्या कारखान्यातील पोलादावर या कंपन्यांद्वारे प्रक्रिया करून इतर पोलादाच्या वस्तू तयार केल्या जात असत. त्यात टिन प्लेट कंपनी ऑफ इंडिया, इंडियन स्टँडर्ड मेटल, इंडियन ट्यूब, ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स कंपनी या कंपन्यांद्वारे टिस्कोने अनेक नवी उत्पादने बाजारात आणली आणि यामुळे टिस्कोच्या उत्पादनाची मागणी वाढली आणि परिणामी नफा वाढला. आता एक लक्षात आलं असेल तुमच्या की JRD टाटा यांना हा संघर्ष करावा लागला. त्यांनी सूत्र हातात घेतली व्यवस्थापक म्हणून, प्रमुख म्हणून, पण टिस्कोमध्ये ह्या सगळ्या अडचणी आलेल्या आपल्याला दिसतात. सरकारने करार रद्द केला, निधीची कमतरता भासायला लागली आणि कंपनीचा विस्तार केला, त्यामुळे निधी खर्च झाला पण त्या मानाने उत्पन्न मिळालं नाही आणि त्यामुळे अडचणी यांच्याकडे या टिस्कोमध्ये निर्माण झाल्या. तर वेगवेगळे उपाय करून JRD यांनी मात्र नंतर नफ्यामध्ये वाढ केलेली आपल्याला दिसतं आणि मग परिणाम असा झाला की 1935पर्यंत टिस्कोच्या उत्पादनाची मागणी वाढली आणि मग पुन्हा टिस्कोने जे कमी केलेले कामगार होते त्यांना पुन्हा कामावर घेतले त्यांनी, कारण त्याचा जो नफा आहे तो नफा वाढला आणि मग JRD यांना देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे पोलाद उत्पादक टिस्कोने व्हावे या महत्त्वाकांक्षेने प्रेरित केले
आणि मग परिणाम असा झाला की इतर जे त्यांच्या कंपन्या होत्या, इतर जे व्यवसाय होते त्याकडे मात्र त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. पोलाद उद्योग वाढीसाठीच त्यांनी इतर कंपन्यांशी करार केलेले आपल्याला दिसतात. आणि मग अनेक सहकंपन्या त्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या दिसतात. काही लहान कंपन्यांना त्यांनी जीवदान दिलेलं आपल्याला दिसतं. तर अशाच करार केलेल्या ज्या कंपन्या होत्या त्यातली एक मोठी कंपनी होती बर्ड अँड कंपनी. या कंपनीशी संयुक्त करार त्यांनी केला. इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी कलकत्त्यातील प्रमुख पोलाद उद्योग कंपनी ही होती. आणि या कंपन्यांशी करार करून त्यांनी आपला पोलाद उद्योग वाढविला. टाटांनी स्वतंत्रपणे स्टील कोऑपरेशन ऑफ बंगालची स्थापना केली. तसेच विविध स्टील उद्योजकांना एकत्र करून स्टील कॉर्पोरेशनचा प्रत्यक्ष कारखाना त्यांनी सुरू केला. आणि टिस्कोने जे JRDच्या विद्यमान कारखान्याच्या विस्तारासाठी जे 5.5 कोटी मंजूर केले, तर एका नव्या भट्टीची उभारणी त्यांनी केली. केक ओव्हन कारखाना सुरू केला. आधुनिक वीज निर्मिती केंद्र उभारले. टायर व ॲक्सल प्लॅन्ट उभारला. विक्रीयोग्य पोलादाचं उत्पादन जवळजवळ 8 लाख टनांवर पोहोचले. टिस्कोचा कारखाना सर्वात मोठा, उत्पादन जास्त व खर्च कमी. आणि हे जे स्वप्न होतं, JRDचं स्वप्न कोणतं होतं की कारखाना मोठा, सर्वात मोठा, उत्पादन जास्त आणि खर्च कमी. आणि हे स्वप्न JRDचं साकार झालं. तशातच 1939ला दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. युरोपात पोलादाला प्रचंड मागणी वाढली. या संधीचा फायदा घ्यावा व नफा कमवावा असे टिस्कोतील संचालकांना वाटत होते. परंतु JRDची प्रवृत्ती मुळातून जर आपण बघितली तर ती नफेखोरीची नव्हती. त्यांनी युद्धपूर्व काळात ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणात कमी किमतीत पोलादाचा पुरवठा केला होता. त्याच्या तुलनेत ब्रिटिश कंपन्यांनी मात्र भरमसाठ नफा कमवला. आणि यावेळेस JRDनी केलेला हा जो त्याग होता हा वाया गेला. युद्धप्रयत्नांना टिस्कोच्या मदतीचा एक छोटा फायदा झाला. 1937मध्ये टिस्कोच्या संशोधकांनी कार्बन पोलाद, खास पोलादाच्या 112 प्रकारचे पुरवठा टिस्को करू शकेल असे संशोधन केले. टिस्कोचे जे संशोधक होते तर त्यांनी हे मोठं संशोधन केलं कार्बन पोलाद या नावाचं. आणि 112 प्रकारचा उत्पादन त्याच्यातून निघेल असं संशोधन त्यांनी केलेलं होतं. आणि मग ह्या प्रयोगशाळेमध्ये शिअर ब्लेड्स, मशीन टूल्स, आर्मर पिअर्सिंग शॉट्स, सर्व्हिस शिरस्त्राणं, पॅराशूट हॉर्नेस, रेझर ब्लेड यासारखी नाविन्यपूर्ण अशी संशोधनं या संशोधकांनी बनवली आणि टिस्कोच्या प्रतिष्ठेत भर पडली. मिश्र पोलाद त्यांनी तयार केलं. तुम्हाला माहिती असेल की हावडा ब्रिज जे आहे, तर हावडा ब्रिज उभारणी जी शक्य झाली ती केवळ आणि केवळ टिस्कोमध्ये निर्माण झालेला हा टिस्क्रॉम नावाचा जो मिश्र पोलाद धातू होता त्यामुळे. याची शक्ती प्रचंड होती आणि पुढे मग त्याचा उपयोग रेल्वे डबे निर्मितीसाठी करण्यात आला. आजही करण्यात येतो. तर एवढं मोठं काम या संशोधकांनी केलेलं आपल्याला दिसते, टिस्कोच्या संशोधकांनी. युद्धकाळात टाटांचं सर्वात लोकप्रिय उत्पादन टाटानगर हे होते. या मोटारीला बुलेटप्रूफ पत्रे लावलेले होते. या मोटारी खंदकापेक्षाही सुरक्षित होत्या आणि हे केवळ टाटाच्या उत्पादनांमुळे शक्य होतं. मशीनगनच्या गोळ्या व तोफगोळ्यांचा परिणाम या गाडीवर होत नसे. टाटांनी या मोटारी हायस्पीड पोलादापासून बनविल्या होत्या. प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना विरोध केला, पण टाटांनी ब्रिटिशांची मक्तेदारी असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी, डायनामो ट्रान्सफॉर्मर्स तयार करून सिलिकॉन उत्पादनाचा वापर सुरू केला. आणि टाटांनी म्हणजे JRD टाटांनी पोलाद उद्योगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, जे युद्धकाळामध्ये केवळ नफेखोरी न करता
वेगवेगळी संशोधनं करून पोलादावर त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आपल्याला दिसते आणि त्यामुळेच JRD टाटांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आपल्याला दिसते. या पोलाद उद्योगाबरोबर, या पोलाद उद्योगामध्ये आणलेल्या ह्या अभिनव नाविन्यपूर्ण अशा ह्या संशोधनाबरोबर JRDंनी सिमेंट उद्योगामध्येही आपला एक ओळख निर्माण केली. असोसिएटेड सिमेंट कंपनी, ACC सिमेंट ज्याला आपण म्हणतो, तर त्यामध्ये त्यांनी आपली ही ओळख निर्माण केलेली दिसते. JRD आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टोकाचा विरोध कधीच करीत नसत. स्पर्धा करण्यापेक्षा ते महत्त्वपूर्ण डावपेच युक्त करार करणे यांना प्राधान्य देत असत. इंडिया सिमेंट कंपनी समवेत 1912ला टाटा सिमेंट उद्योगात शिरले. 1915ला शहाबाद सिमेंट कंपनी त्यांनी उभारण्यास सुरुवात केली. याच काळात वालचंद हिराचंद सिमेंट उद्योगातील घडामोडींवर लक्ष ठेवून होते. त्यांचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे, वालचंद हिराचंद दोशींचा. बांधकाम कंत्राटदार म्हणून त्यांनी टाटांसोबत कंत्राटे घेतली. तसेच इतर सिमेंट कंपनीही उभारली. 1926ला इंडिया सिमेंट असो, कॉन्क्रीट असो, असोसिएशन ऑफ इंडिया व सिमेंट मार्केटिंग कंपनी ऑफ इंडिया या सिमेंट उद्योगाशी व बांधकाम उद्योगाशी संबंधित संघटना स्थापन झाल्या. आता हा थोडासा किचकट असा भाग आपल्याला ह्याच्यातला सांगता येईल. पण वालचंद दोशींनी टाटा उद्योगाशी केलेले जे करार होते, जी कंत्राटं त्यांनी घेतलेली होती, ती कंत्राटं आणि त्यांच्या जोडीने टाटांनी उभारलेले हे जे सिमेंट उद्योग होते, तर या उद्योगाशी संबंधित संघटना स्थापन झाल्या. सिमेंटचे उत्पादन, त्यावरील खर्च व विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठीची जबाबदारी या संघटनांची होती. सिमेंट उद्योगातील सर्व घडामोडींवर, ह्या ज्या घडामोडी घडत होत्या त्यावेळी, त्यावर JRD लक्ष ठेवून होते आणि सिमेंट कारखान्यांच्या विलिनीकरणाचे काय फायदे होतील याचे मूल्यमापनही त्यांनी केलेले होते. त्यांचे तज्ज्ञ जे होते कंपनीतले ते करत होते. दिनशा नावाचे त्यावेळचे जे त्यांचे सल्लागार होते कंपनीचे, तर ते त्यांना या कामी मदत करीत असत. त्यांच्या कल्पनेतून व विचारातूनच JRDंनी एक सिमेंट कंपनी स्थापनेची कल्पना सुचली आणि त्यातूनच ACC सिमेंट कंपनी स्थापन झाली. पश्चिम भारतात बड्या उद्योगांची सहकार्याची अपेक्षा टाटा आणि दिनशा यांना होती. 12पैकी 10 सिमेंट कंपन्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. प्रत्येक सिमेंट कंपनीला बाजारपेठेच्या मागणीनुसार कोटा ठरवून देण्यात आला. पोर्टलँड सिमेंटच्या प्रचारासाठी आवश्यक तो खर्च केला आणि 8 कोटी रुपयाचं भांडवल खर्च करून ACC ही कंपनी टाटांनी सुरू केली. आणि या कंपनीच्या संचालक मंडळावर पश्चिम भारतातील बड्या उद्योग समूहांचे प्रतिनिधी घेण्यात आले. त्यामध्ये सर पुरुषोत्तम ठाकूरदास, सर चुनीलाल मेहता, अंबालाल साराभाई, तर यांच्या नियंत्रणाखाली ही कंपनी स्थापन करण्यात आली. त्यावेळी पूर्व भारतात दालमिया उद्योग समूहाशी ACCची स्पर्धा होती. दालमिया यांनी ACCत विलीन होण्यास नकार दिला. म्हणजे JRDंचं धोरण बघा की ज्या काही भारतातल्या कंपन्या होत्या त्यांना विलिनीकरण करून एक मोठी कंपनी स्थापन त्यांनी केली होती, पण दालमियांनी त्यावेळी नकार दिला होता. दालमियांच्या सिमेंट कंपनीच्या तुलनेमध्ये ACC कंपनी खरं तर लहान होती आणि मग त्यांच्यामध्ये स्पर्धा वाढत गेली आणि मग नंतर त्या सिमेंटच्या किमतीपर्यंत येऊन पोहोचली. म्हणजे दरयुद्ध यामध्ये भडकलं आणि मग त्यामध्ये ACC सिमेंटचा ताळेबंद घसरला. निव्वळ नफा हा कमी झाला. दरयुद्ध पहिले कुणी सुरू केले हे समजले नाही. आरोप प्रत्यारोप झाले. शेवटी दरयुद्ध थांबले. ACC व दालमिया सिमेंट यांनी मिळून 1941ला संयुक्त सिमेंट विक्री करण्याचे ठरविले आणि त्यानंतर दरयुद्धानंतर JRD सर्वश्रेष्ठ स्थानावर जाऊन पोहोचले आणि त्यानंतर सर होमी मोदी ACCचे अध्यक्ष बनले आणि नंतर ACC सिमेंट हा देशातील अव्वल व मोठा सिमेंट उद्योग म्हणून नावारूपास आला. पुढच्या तासाला आपण त्यांच्या इतर उद्योग व्यवसायांबद्दल जाणून घेऊया. आता थांबूया. धन्यवाद.